नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 16 नोव्हेंबर भागामध्ये अधिपती कार्यक्रमाचं सगळं नियोजन करत असतो. तेवढ्यात चहा येतो. तो स्वतःच्या हाताने देत म्हणतो, ताई पहिले चहा घ्या. त्या बायका म्हणतात, सरकार तुम्ही का देताय? अहो आम्ही छोटी माणसं, तुम्ही मोठी माणसं. अधिपती म्हणतो, आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे, कुणी छोटं नसतं, कुणी मोठं नसतं. हे सगळं आजी बघते आणि म्हणते, अधिपती तुझ्या आईवडिलांच्या लग्नाची तयारी किती मन लावून करतो. तो म्हणतो, आजे ही आईसाहेबांची शिकवण आहे, जे काम हाती घेतलं ते मनापासून करायचं, फक्त पाट्याने टाकायच्या. आजी म्हणते, वय रे, सासू सासऱ्याच्या लग्नाची सुनबाईला लई हौस होती, पण आता बघ ना तीच इथं नाही. अधिपती म्हणतो, तू काळजी नको करू, मी त्याचने घेऊन येणार. ते अरं तिची तब्येत बरी नाही. तो काही नाही, त्यांच्या तब्येतीला काहीच झालं नाही. आजी म्हणते, अरे तिला आराम करू दे, तू आहेस ना, तू किती मस्त तयारी केली. तो नाही मी नाही केली, मास्तरीबाईने केली, आणि मी जे काय करतो ना ते फक्त त्यांच्यासाठी. पण काही होऊ दे, मी त्याचनी घेऊन येणार. आता आजी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते आणि म्हणते, समद्यांची बिलं दिली ना? आता अधिपती असा काही पाडा वाजतो की आजी म्हणते, हो हो हो, अरे लय बरं वाटलं, तू हे सगळं मनापासून करतो. बरं ऐक, पाहुण्याला सांगितलं का? तो अगं ते मास्तरीबाईनेच सांगितलं. आजी म्हणते, बरं चल आता मेहंदीवाली येईल. अधिपती आश्चर्याने म्हणतो, मेहंदीवाली, तिला पण सांगितलं? आजी म्हणते, आता लगीन म्हटल्यावर समजा व्यवस्थित नको का? हे सगळं सुनबाईनीच ठरवलं आहे, हे सगळं नियोजन तिनेच केलं बघ. अधिपती म्हणतो, मास्तरीबाईने हे सगळं नियोजन कधी लावलं? आजी म्हणते, हे समजा तिने कधी केलं तिलाच ठाऊक होतं. तो आजे त्यांचं काम लय भारी, बायको कोणाची शेवटी? आजी म्हणते, तर आणि दोघं असतात. अक्षरा म्हणते, मला इथे कुणी आणलं, हे काढा ना. ती म्हणते, मॅडम तुम्ही झोपा, तुम्हाला आरामाची गरज आहे. अक्षरा म्हणते, झोपा म्हणजे? अहो मला काहीच झालेलं नाही आहे, मी अगदी ठणठणीत बरी आहे. ती उठायचा प्रयत्न करत म्हणते, काढा हे, मला घरी जायचं, मला जाऊ द्या. ते म्हणतात, मॅडम तुम्हाला जाता येणार नाही. ती जाता येणार नाही म्हणजे? अहो मला काहीच झालं नाही. आता दोघी तिला पकडतात आणि खाली झोपत असतात. ती रडत म्हणते, प्लीज मला सोडा, प्लीज. ते इंजेक्शन देत असतात. अक्षरा म्हणते, प्लीज तुम्ही अधिपतीला फोन करा ना फोन. पण आता तिला पुन्हा झोप लागते. चारू चक्रा मारत असतो. तेवढेच चंची म्हणते, या दादा या. चारस म्हणतो, तू इथे काय करते? ती मोठे मालक तुमच्यासाठी शेरवानी आणली, ट्राय करा ना. चारस म्हणतो, तू का घेऊन आली? हे सगळं अक्षरा करणार होती ना? चंची म्हणते, होय, पण मला चारूबाई म्हणल्या यातली एक तुम्हाला दाखवा म्हणून. तो नाही, यामधलं मला काहीच कळत नाही, ते अक्षरा ठरवेल. तेवढे चारू म्हणते, मला मान्य आहे, सगळं अक्षराच ठरवेल, पण आता तिची तब्येत बरी नाही ना, मग आपण नको का ठरवायला? तुम्ही करा ना एक सिलेक्ट. तो चारू, मला काही कळत नाही, तू सांग ना, तो मी घालेल. ती बघत म्हणते, असं वाटतं मला हा तुम्ही मेहंदीला घाला. तो सगळं चांगलं आहे, पण चारू हे अति नाही वाटणार का? ती नाही हो. तेवढे आजी येते आणि म्हणते, लगीन आहे तुमचं, साधा सदरा घालणार वय? मस्त नवरदेवसारखं तयार व्हा आणि लग्नामध्ये चारूबाई सांगतील ना तेच करा. अहो लग्नात आणि लग्नानंतर बायकोचंच ऐकायचं असतं. चारूस म्हणतो, ठीक आहे, ऐकतो बायकोचं, घालतो मी. आता सगळे निघून जातात. चारू म्हणते, अहो तुम्ही काळजी नका करू. तो चारू, अक्षरा नाही ना, काहीच बरं वाटत नाही, हे घर अक्षराशिवाय खूप अधुरं आहे ग. आता मात्र भुवनेश्वरीचा चांगलाच जळफाट होतो. ती अहो येईल ती लवकर, ती काही तिकडेच राहणार आहे का? तो चारू, काहीच झालं ना, ती लवकर यायलाच पाहिजे, आणि आपल्या लग्नासाठी. रवा हॉस्पिटलमध्ये अक्षराच्या रूममध्ये जायला लागतो. तेवढ्या सिस्टर म्हणते, ओ कोण तुम्ही आणि कोणाला भेटायचं? तो वहिनीसाहेबांना. ती वहिनीसाहेब म्हणजे? तो अहो आमच्या वहिनीसाहेबांचं नाव कसं घेणार? सिस्टर म्हणते, मग मला कसं कळणार? तो अक्षरा वहिनीसाहेब. ती नाही, त्यांना नाही भेटू शकत. रवा म्हणतो, का नाही भेटू शकत? ती अहो आत्ताच त्यांना इंजेक्शनं आणि औषधं दिली, त्यांना गाढ झोप लागली आहे. रवा म्हणतो, त्यांच्यासाठी डब्बा आणला होता, ती माझ्याकडे द्या. तो नाही, सरकारने सांगितलं वहिनीसाहेब जेवल्याशिवाय माघारी यायचं नाही. ती नाही, तुम्हाला भेटू देणार नाही. तो ठीक आहे, द्या मग त्यांना डबा. तो आता जायला लागतो. तेवढ्या सिस्टर फोनवर म्हणते, हो त्यांना इंजेक्शन दिलं, झोपल्या त्या, तुम्ही जसं सांगितलं ना तसंच करतोय. अधिपती फोन करून म्हणतो, काय रे रव्या, जेवल्या का मास्तरीबाई? बऱ्या आहेत ना आता? रव्या म्हणतो, माहीत नाही. तो म्हणजे?
तो म्हणतो सरकार मला कुणी आताच जाऊ देईना. ते म्हणाले वहिनीसाहेब झोपल्यात. अधिपती म्हणतो रव्या तुला अक्कल आहे का? अरे मास्तरीबाईला भेटल्याशिवाय तू निघणार आहेस वय? तू तिथंच थांबायचं, अजिबात घरला यायचं नाही. तो म्हणतो ठीक आहे. अधिपती म्हणतो रव्या इथं लई कामं आहेत रे, मला यायलाच जमाना. बरं एक काम कर ना, डॉक्टरला फोन दे, त्यांच्याशी बोलतो. रव्या म्हणतो कुठे आहे डॉक्टर? तो आता शोधत जातो आणि सिस्टरला त्यांचं नाव विचारतो. सिस्टर म्हणते तुम्हाला पाहिजेत ना, ते डॉक्टर तिथे आहेत. रव्या जो म्हणतो आमच्या सरकारांना बोलायचं आहे. ते म्हणतात बरं बरं. अधिपती म्हणतो कसं आहे पेशंट? नाही म्हणजे मी त्यांना घरला घेऊन येऊ शकतो ना? ते म्हणतात अहो त्यांना आत्ताच आणलं, लगेच कशा बऱ्या होणार? तो विचारतो मग कधी बऱ्या होणार? ते म्हणतात अहो आता कसं सांगता येणार, मी उद्या रिपोर्ट बघतो आणि तुम्हाला कळवतो. अधिपती म्हणतो होय का? तो आता गोंधळून जातो, त्याला काय बोलावं हेच कळत नाही. ते म्हणतात ठीक आहे बोला यांच्याशी. अधिपती म्हणतो रव्या तू तिथून हलू नकोस. आता चारू मस्त आवरते आणि भरपूर दागिने घालते. तेवढेच चंचीहून म्हणते चारूबाई आवरलं का? तुम्ही लय भारी दिसतात बघा. चारू म्हणते थँक्यू. चंची विचारते तुम्हाला काही मदत हवी का? मी इथेच थांबते. ती नको, त्याची काही गरज नाही. बरं मला सांग तू फोन केला होतास का? ती होय. सिस्टर बोलल्या अक्षदाला इंजेक्शन दिलं, ती झोपली आता. चारू म्हणते चंचला तू जातीने लक्ष घाल, असं समज तुझी मोठी बहीणच आहे आणि तिची काळजी घे. चंची म्हणते चारूबाई तुमच्यासाठी घेईल, पण मी तिला काय मोठी बहीण मानणार नाही. अहो ती आमच्याशी लय वाईट वागली. आता चंची असं काय बोलते की चारूला समाधान वाटतं. खाली मेहंदी काढत असतात. आजी जाऊन म्हणते अगं बाया झाली का तयारी? लय भारी, बरं झाले आल्या. तेवढ्यात चारू वरून येत असते. चंचीहून म्हणते काय नवरीबाई? आजी म्हणते चंचे काय पण काय बोलती ग? चंची म्हणते आजी तूच बोलती. चारू म्हणते अगं मोठ्या माणसांना असं बोलतात का? आजी म्हणते बघा की काय बोलावं हे पण कळत नाही. चारू म्हणते तिला अगदी नाव शोभतं चंचला, ती खूप चंचल आहे. आजी म्हणते होय, हे नाव तिचं भुईनीच ठेवलं होतं. भुईनीचे पाण्यातच पाय ओळखले होते. माझी भुईना लय हुशार होती, फक्त शिकायला पाहिजे होती. आता आजीच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुसत म्हणते माफ करा. चारू म्हणते राहू द्या हो, त्यात काय एवढं? ती नाही, आनंदाच्या वेळेस असं डोळ्यातून पाणी काढणं म्हणजे. पण आईचं काळीज येवं, माझ्या भुईसाठी माझा लय जीव तुटतोय. चारू म्हणते मी समजू शकते. तेवढेच चारू असे तो. आजी म्हणते अगदी झाक दिसताय, चला आता तुम्ही पण मेहंदी काढून घ्या. चारू असून तो आई मला असलं काही आवडत नाही, असल्या मुलींसारखं डिझाईन कसं वाटतं ते? आजी म्हणते अहो नाव तरी काढा. चारू असून म्हणते पूर्ण नाव कशाला, फक्त बी काढा. आता मात्र चारू आणि आजी तिच्याकडे शाकून बघायला लागतात. इकडे अक्षराला शुद्ध येते. ती बघते तर सिस्टर झोपलेली असते. अक्षर म्हणते मला बोलायचे अधिपतीशी, माझा फोन कुठे? आता तिला आठवतं जेव्हा सिस्टर तिच्या तोंडाला रुमाल लावत असतात तेव्हा तिचा फोन हातामध्येच असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.